च्या विरोधामध्ये उभं केलं हे बोलतो. थांब ना. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या समवेत ज्यांनी काम केलेलं आहे असे गजूभाऊ अहमदाबादकर हे चालतं बोलतं चळवळीचं विद्यापीठ आहे. हजारो कुटुंबांना आत्महत्याग्रस्त त्यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि या माणसाने आपलं आयुष्य शेतकऱ्यांसाठी समर्पित केलेलं आहे. गजूभाऊ हे माझे मोठे भाऊ आहेत आणि कायम त्यांचं पाठबळ मार्गदर्शन माझ्या पाठीशी असतं, त्याच्यामुळे आम्हाला बळ मिळतं. गजूभाऊ आपल्या सगळ्यांशी बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. रविकांतच्या प्रेमाखातर आणि शेतकऱ्यांच्या संघर्षासाठी आलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या असफलतेबद्दल चर्चा चालू आहे आणि खास करून इंग्रजांना कर्जात ठेवणारा आपला विदर्भ आज कर्जामध्ये एवढा बुडाला आहे की हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. इथं बसलेल्या सर्व लोकांना माझी एक विनंती आहे, तुम्ही रविकांत भाऊच्या प्रेमाखातर आले याच्यामध्ये वाद नाही, पण ही लढाई एक फार मोठी लढाई करण्याची संधी आज तुम्हाला आहे. हे थोडं गंभीरपणे समजून घ्या. शेतकरी आंदोलनामध्ये जी पोकळी तयार झालेली आहे, मी कोणाचं नाव घेत नाही, पण एखाद्या आंदोलनावरचा जेव्हा लोकांचा विश्वास निघून जातो त्यावेळेस लोक सुद्धा निराश होतात आणि इतकी सगळी परिस्थिती असताना तुम्हाला जर हे थोडं गंभीर घ्यायचं असेल तर एकदा बसून घ्या. हे आंदोलन तुम्हाला एवढं सांगतो की 3 दिवसात पूर्ण पेटणार आहे, पण ते फक्त काही टायर पेटवल्यानं कागद पेटवल्यानं होणार नाही हे लक्षात ठेवा. ज्या आंदोलनाने या देशाची सत्ता बदलून टाकली त्या आंदोलनात मी माझं तारुण्य फेकून दिलेलं होतं. म्हणून इथं सगळे तरुण पोरं बसलेले आहेत. मी की बाबा काल सिनेमा पाहिला आणि एखादी गोष्ट तुम्हाला सांगून राहिलो असं मी नाही बोलत. 73 साली बिहारमध्ये एक आंदोलन चालू झालं, त्यावेळेस इंदिरा गांधींची सत्ता जाईल असं कोणी बोललं तरी त्याला लोक हसत होते, पागलात काढत होते. पण एकदा वादळ उठलं तर ते वादळ मात्र काहीच ठेवत नसते. तसं आज शेतकऱ्यांच्या असंतोषाचं वादळ उठवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. मी रविकांतवर प्रेम करतो, तुम्ही रविकांतवर प्रेम करता, पण हे माझं प्रेम आंधळ नसलं पाहिजे. आज रविकांतचा काय रोल आहे हे लक्षात घ्या. मी कोणाचं नाव घेत नाही, पण शेतकरी चळवळीतल्या नेत्यावरचा विश्वास उडवलेला आहे लक्षात ठेवा. असं करू तसं करू खूप आंदोलन यावर्षी झाली, पण ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची टालमटोल सुरू झाली याचा अर्थ असा आहे की तुमच्यामध्ये सरकारला झुकवण्याची ताकद नाहीये. म्हणून मी काही गोष्टी सांगतो तेव्हा जरा कानात जीव ओतून ऐकून घ्या. रविकांतला किती दिवस बसवायचं उपोषणासाठी सांगा, किती दिवस बसवायचं? मला असं वाटतं की 3 दिवसात 2 दिवसात, आणखी आज आणि उद्या काही फार तब्येतीवर परिणाम होणार नाही. पण एवढा तरुण पोरगा जर आणखी 2-4 दिवस उपोषणाला बसला ना, आपण बिलकुल इथंच टाळ्या वाजवत बसलो की भाऊ हम तुम्हारे साथ है, मी तुमच्या समोर सांगतो की 2 दिवसापेक्षा जास्तीत जास्त 2 दिवसापेक्षा परवाच्या दिवशी रविकांत भाऊचं उपोषण सुटून हे आंदोलन पेटलं पाहिजे. असं काही आयडिया आहे का तुमच्याजवळ? इथंच बसून ठेवायचं काय माणसाला? आम्ही बच्चू भाऊला सांगितलं होतं उपोषणाला बसू नका. मला जर म्हटलं असतं तर मी सांगितलं असतं बसायचं नाही. पण ठीक आहे, एक भावनिक वातावरण तयार करायसाठी रविकांत भाऊ बसले
त्यांना एक भावनिक वातावरण तयार झालं. पण हे वातावरण तयार करायसाठी फार जास्त दिवस गेले नाही पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की नहीं? देखो दो आंकड़े साहब, 9/11 का आंकड़ा है, आपको तो पता है 9/11 दुनिया में ऐसी तारीख थी, यानी 11/9 थी वो, और ये 9/11 थी. 9 नवंबर को कारंजा और मूर्तिजापुर में मुख्यमंत्री ने शब्द दिया था आपको कि मैं आपका 7/12 कोरा कर दूंगा. ये 9 इधर का इधर कर डालो, समझे कि मेरी बात को? 9 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांनी 7/12 कोरा 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 असं 2 सभेत सांगितलं होतं. तारीख बराबर है, मूर्तिजापुर की और कारंजे की. पहले मूर्तिजापुर सभा हुई दोपहर 3 बजे, रात में कारंजा हुई. और इधर का 11 इधर कर दो और इधर का 9 उधर कर दो. अमेरिका का टावर गिराए थे कि नहीं? अमेरिका घमंड में था कि हमको कोई हाथ लगाने वाला नहीं है, लेकिन कुछ बच्चों ने अमेरिका को दिखा दिया कि भाई ज्यादा घमंड में मत रहना. तो उस वादे के बारे में एक गालिब का बड़ा शेर है, हमारे भाई को शायद याद होगा कि तेरे वादे पे जिए हम कि ये जान छूट जाती, तेरे वादे पे जिए हम कि ये जान छूट जाती, तुझे हम वली समजते जो न वादा खार होता. वली का माने होता है संत. आम्ही तुला संत समजलं असतं जर तुझा वायदा पूर्ण, शब्द पूर्ण केला असता. हम तुझे वली समजते जो न वादा खार होता, तेरे वादे पे सितमगर कुछ और सब्र करते, अगर मेरी जिंदगी का मुझको एतबार होता. आता कसं जगा हा प्रश्न आहे. पीक नाही, पैसा नाही, लेकराचं शिक्षण आहे, आई वडिलांचा आजार आहे. म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी परवा यवतमाळला कलेक्टरला भेटलो. त्यांना सुद्धा होत मोठं आश्चर्य वाटलं. माझ्याकडे 14 जिल्ह्याचं रेकॉर्ड आहे बरं का. जिल्हा परिषदला 13 साली तुम्ही सगळ्यांनी मला निवडून आणलं, रविकारांनी पूर्ण वेळ दिला होता. मी 13 पासून माझ्या शेतात पाय नाही टाकला. लोकांनी दिलेल्या एका मताची किंमत काय असते, माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिला त्याची किंमत काय असते, हे जर लेकरांनी ओळखलं नाही. मी 13 पासून माझ्या शेतात पाय टाकला नाही, पूर्ण 14 जिल्ह्यामध्ये मी फिरतो आहे. मग आत्महत्या करण्याचं मी कौतुक करत नाही. हमारे धर्म में तो आत्महत्या को जुर्म माना जाता है, खुदकुशी करना ये तो जुर्म माना जाता है कि भाई खुदकुशी काय को करते हो, लेकिन मजबूरी का नाम खुदकुशी है. तो इथं बसलेल्या सर्वांना मी एक विनंती करतो, यहां बैठे सभी से गुजारिश करता हूं कि यह आंदोलन अगर 3 दिन में आपको खड़ा करना है और हमारा सेनापति जो है, हमारा जो मुखिया है, उसको अगर तरोताजा रखना है, ताकतवर रखना है, उसके शब्दों में अगर दम लाना है तो हमको क्या करना पड़ेगा. मेरा एक सजेशन है, यहां बुलढाणा जिल्ह्यातले सगळ्या तालुक्यातले लोक आले का? कोणकोणत्या तालुक्यातले आले? बुलढाण्यातले आले सगळे. चिखलीचं कोण आहे? हात वर करा. 2. खामगावचे 3, म्हणजे 13 तालुक्याचे लोक आहेत पक्का. अकोला जिल्ह्यातले किती तालुक्यातले लोक आले? वाशिम, आणखी बार्शी टाकली. हाँ अरे वो तो है भाई. हाँ येवरखेडे आणि उधर क्या भी आ गए. वाशिम से मैं आ गया. वाशिम आणखी कोणी आलं का? वाशिम जिल्ह्यातून कोणी आलं का? वाशिम जिल्ह्यातून. आता इथं आज ज्या ज्या तालुक्यातल्या लोकांनी इथं आले त्या सगळ्या लोकांनी उद्या 11 वाजतापासून तुमच्या तहसीलवर साखळी उपोषण सुरू करायचं. हे कठीण आहे का? उद्या हे आंदोलन जर मोठं करायचं असेल तर उद्या किमान 15 ते 20 तालुक्यात साखळी आंदोलन सुरू झालं पाहिजे. आलं का लक्षात तुमच्या? हे आंदोलन कशासाठी आहे?
हे जर या आंदोलनाचा सगळ्यात जास्त फायदा ज्याला होणार आहे, फायदा म्हणजे ज्याला कर्जमाफी होणार आहे, त्याला जर समजलं नाही तर तुमच्या आंदोलनाचा अर्थ नाही आहे. मला आतापर्यंत जेवढ्या कर्जमाफ्या झाल्या त्याच्यात कधीच कर्जमाफी झाली नाही. 2008ची कर्जमाफी झाली, त्याच्यामध्ये एक अट होती 5 एकराच्या आत. माझ्याजवळ 5 एकरापेक्षा जास्त जमीन आहे. आणि 17 नंतर जेवढ्या कर्जमाफ्या झाल्या त्याच्यात माझा नंबर याच्यासाठी लागला नाही की मी जिल्हा परिषद सदस्य होतो. म्हणजे एकही रुपयाचा माझा फायदा नाही. पण सरकारची कॉलर पकडण्याची हिम्मत आणि दानत आमच्या शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यामध्ये आहे म्हणून. आणि मला आज असं वाटतं की हे आंदोलन फार मोठं पेट घेणार आहे. आणि या 14 जिल्ह्याच्या किमान 100 तालुक्यात जर साखळी उपोषण सुरू झालं, होईल का 2-4 दिवसात ही लढाई होईल का? तर लोकांमध्ये जी निराशा आहे की आता व शेतकऱ्याचा कोणी वाली नाही, तर त्यालाही सांगायला लागेल घरी बसून वाली नको शोधू. तू घरी बसते ना, तुला असं वाटेल कोणतरी माझ्यासाठी कर्जमाफीसाठी आंदोलन केलं पाहिजे. तर आपल्या या 14 जिल्ह्यामध्ये 38,000 आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत. लक्षात ठेवा, 38,000. सरकारच्या चुकीच्या धोरणाचा सगळ्यात मोठा परिणाम जर कोणी भोगला असेल तर आत्महत्याग्रस्त परिवारांनी भोगलेला आहे. त्यांच्या घरचा तर करता माणूसच गेला, तरुण पोरगा गेला. अशा 38,000 पेक्षा जास्त लोकांपर्यंत तुमचा निरोप गेला पाहिजे. त्या गावात निरोप गेला पाहिजे की शेतीमध्ये आलेल्या तोट्याचा परिणाम तुमच्या गावात आहे. त्यांनी आपला जीव गमावला, तुम्हाला जर उद्या मरायचं असेल तर आमची साथ देऊ नका. पण आमची साथ आमच्यासाठी देऊ नका. तुम्हाला जर तुमच्या लेकराची जमीन वाचवायची असेल तर या आंदोलनात तुम्ही सामील व्हा. नेते किती तुमच्या सोबत येतील याला काही अर्थ नाही. मी पत्र देईल, एखादा मंत्री उद्या कानात सांगेल रवी भाऊ हम तुम्हारे साथ में है, तर ही गोष्ट आणखी आपण थोड्या वेळानं चर्चा करू आणि इथून काही करण्याचा निर्णय घेऊन घरी जा. आणि लोकांच्या मनात जो राग आहे, 2000 या आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या कोण्या वर्षी झाल्या माहिती आहे का तुम्हाला? सांगाल का कोणी? आत्महत्या हे प्रतीक आहे जगामध्ये. तुम्हाला माहित नाही, मी काल एका कलेक्टरला म्हटलं, एका मिनिस्टरला म्हटलं, जगामध्ये शेतकरी आत्महत्या पहिले अमेरिकेत झालेल्या आहेत. नेत्यांना एखादा विचारा म्हणा, साहेब जगात पहिले आत्महत्या कुठं झाल्या शेतकरी आत्महत्या? तर 1928 साली अमेरिकेत झालेल्या आहेत. पण त्यांचा शेतीमाल नको, त्यांचा शेतीमाल हे आंदोलन जर मोठं करायचं असेल तर एवढी चांगली संधी तुम्हाला येणार. एखाद्या आंदोलनाला एक विचार लागत असतो, तो विचार देण्याची जबाबदारी आमची सगळ्याची. खूप लोक आहेत त्यांनी या चळवळीचा खूप अभ्यास केलेला आहे. त्या चळवळीला एक चेहरा लागत असतो. आज आपल्याजवळ रविकांत सारखा एक चेहरा आहे, बरोबर की नाही? ब्रेन ऑफ द मुवमेंट आणि उसका एक विचार होना, फेस ऑफ द मुवमेंट. मला असं वाटतं की आज पूर्ण महाराष्ट्रात तरी आपल्या लेकराचं कौतुक तो सगळेच करतात, पण फॅक्ट आहे की ज्याचं वय कमी आहे,
गेला पाहिजे तो मरण्याच्या दारात. हे काम जर तुम्हाला करायचं असेल मी तुम्हाला एक शब्द देतो. आज कोणता दिवस आहे? मंगळवार आहे ना. मंगळवार हा जगाच्या इतिहासातला फार मोठा दिवस. अमेरिकेचं प्रत्येक इलेक्शन मंगळवारी होत असतं. आतापर्यंत जेवढे इलेक्शन झाले अमेरिकेमध्ये, अमेरिकेच्या इतिहासात मंगळवारला हे महत्व आहे. आणि येत्या सोमवार 22 तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे विधानसभेचं. आणि विधानसभेचं अधिवेशन सुरू व्हायच्या आधी चर्चा होणार आहे मंत्र्यासोबत. दादानी म्हटलं की त्या चर्चेत रविकांत तुपकरी असतील, गेलं पाहिजे. मी या मनात समजा एक प्रतिनिधी गेला पाहिजे. पण इतर नेते येतील त्यांच्यासोबत मुख्यमंत्री बोलताना विचार करेल की अरे वो ये वो है. ज्याचे 140 तालुक्यात लोक उपोषणाला बसले असा नेता रविकांत तेव्हा तिथं जाईल तेव्हा रविकांतच्या शब्दाला जर असं करायचं असेल नाही तर आमचा रविकांत भाऊ उपोषणाला बसणार नसता. 6वा दिवस आहे त्याचा 7वा दिवस होता त्याचा दिवस. मी या मताचा आहे की त्याचं उपोषण 2-3 दिवस अपने आप को जख्म करके जंग जीती नहीं जा रही. तिथून एकाएकाने जबाबदारी घेऊन जायची. मी वाशिमवरून आलो, वाशिमवर फोन करा काही लागत नाही त्याला. नाही चालली सापडली तर बरी पडली. आणि मी हे तुम्हाला सांगून राहिलो असं नाही. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 250 दिवस धरणे आंदोलन देणारे आले. रेकॉर्ड थोडे दिवस त्याचं 256 दिवसाचा रेकॉर्ड होता. 250 विचारून घ्या आमच्या कार्यक्रम असं नाही होत. म्हणून माझी जात कोणी पाहिली नाही, माझा जो पैसा कोणी मागितला नाही. पूर्ण जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये म्हणून तुम्हाला हे आंदोलन क्रांतिकारी शेतकरी संघटनेला फार मोठं स्वरूप देण्याची संधी. या संधीसाठी या आंदोलनाला मोठं करण्यासाठी त्या कोणाचा जीव घेता काय? 2 दिवसात माझा इशारा समजून घ्या. ज्या दिवशी 100 तालुक्यापेक्षा जास्त ठिकाणी साखळी उपोषणाचं आंदोलन होईल आणि प्रत्येक गावात हे आंदोलन त्याच्यासाठी आहे. येता काळ हा एल निनोचा फार प्रभावित काळ आहे. देवरस नावाचे एक तज्ज्ञ आहेत, हरिभाऊ इंग्लंडमध्ये राहतात. त्यांनी सांगितलं की यावर्षीचा एल निनो फार काय 5 दिवसाच्या वर कुणी अंदाज सांगणार नाही. एक आकडा लिहून घ्या पत्रकार कुणी असेल इथं तर 1997 साली एल निनो आला होता. 30,000 लोक मेले होते. 30,000 साधा आकडा आहे का? म्हणून तुम्हाला गावातल्या सगळ्या लोकांना सांगावं लागेल की हा दुष्काळ फक्त शेतकऱ्याला मारणार नाही तर तुम्हाला सुद्धा मारणार. म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी मस्त आज दुपारी आणखी बसून लोकांमध्ये काय काय सांगायचं हे तर व्यासपीठ करतात. रविकांत भाऊ बसले नसते कोणाला नसतात. या आंदोलनाची एक ऐतिहासिक आंदोलनाची सुरुवात झालेली आहे आणि या आंदोलनाला आपण किती मोठं करू शकतो हे आपल्यावर अवलंबून आहे. आणि टार्गेट ठेवा. त्या दिवशी 100 ठिकाणी 100 तालुक्याला किंवा मग विभागीय कार्यालय फारसी टाकळी आणि मोठीच्या मिळून एक ठेवा. इथं एक निवेदन आपल्याला मुख्यमंत्र्यांना द्यायचं. ते निवेदन आपण तयार आणि त्यांना सांगायचं की नाही तुमच्याचा पाऊस झाला शेतीच्या कामात गुंतते ना एक सहित करू शकतो. 1 लाख सहित निवेदन 22 तारखेच्या आत तुम्हाला हे आंदोलन करावं असं मी म्हणत नाही. 1 लाख सह्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांना 22 तारखेच्या आत पोहोचलं पाहिजे. म्हणजे तिथं जेव्हा रविकांतशी ते चर्चा करतील तेव्हा 1 लाख लोकांचं निवेदन त्याच्या पाठीमागे आहे त्याच्याशी मी बघून झालं. याचा तो अर्थ निघेल. जर असं केलं आज
ठिकाणी शेतकरी संघटनेला या समाजाचं नेतृत्व करण्याचं आणि स्वतःचं मोठं करण्याचं